आज आपण ब्रेस्ट सिस्ट म्हणजे काय आणि ते ब्रेस्ट कॅन्सरपेक्षा कसे वेगळे आहे यावर चर्चा करू। जर एखाद्या महिलेला गाठ वाटत असेल किंवा तिच्या स्तनात काही लक्षणे असतील तर ती साधी किंवा कॉम्प्लिकेटेड असू शकते। जर तुम्हाला तुमच्या स्तनात सौम्य सूज किंवा गाठीसारखी लक्षणे जाणवत असतील, त्यासोबत काही वेदना किंवा स्तनाग्रातून स्त्राव होत असेल तर डॉक्टरांना भेटणे अत्यंत महत्त्वाचे आहे। तपासणीनंतर तुमचे डॉक्टर अल्ट्रासाउंड किंवा मॅमोग्रामची शिफारस करतील। जर अल्ट्रासाउंडमध्ये फक्त पाणी असलेले सिस्ट आढळले, ज्यामध्ये कोणतेही घन भाग नसले, तर ते एक साधे सिस्ट मानले जाते। जर सिस्ट लहान असेल आणि वेदना होत नसेल तर ते तसेच राहू शकते। आता कॉम्प्लिकेटेड सिस्ट बद्दल बोलूया। हे असे आहेत ज्यात द्रवासोबत जाड द्रवासारखे वस्तुमान असते। संसर्गामुळे असे सिस्ट देखील तयार होऊ शकतात। कधीकधी स्तनात सूज, वेदना किंवा ताप देखील जाणवतो। अशा परिस्थितीत दुसरा अल्ट्रासाउंड किंवा मॅमोग्राम आवश्यक आहे आणि जर ते पुसारखे दिसत असेल तर ते काढून टाकले जाते आणि चाचणीसाठी पाठवले जाते। जर ते पुसारखे असेल तर ते चाचणीसाठी पाठवल्यानंतर आवश्यक औषधे सुरू केली जातात। तथापि जर सिस्टमधून रक्तस्राव होत असेल तर कर्करोग वगळण्यासाठी त्याची सखोल तपासणी आवश्यक आहे। स्तनातील सिस्ट हे पाण्याने भरलेल्या फुग्यांसारखे असतात, ज्यात घन भाग असू शकतो किंवा नसू शकतो। हे सिस्ट सामान्यतः कर्करोगापेक्षा वेगळे असते। कर्करोग सहसा घन गाठी म्हणून दिसून येतो, तथापि काही कॉम्प्लिकेटेड सिस्ट कर्करोगासारखे असू शकतात, म्हणून डॉक्टरांचा सल्ला आणि तपासणी आवश्यक आहे। मग ते का पाळू नये? तर मुख्य गोष्ट नेहमीच अशी असते, तुमची प्रतिकारशक्ती वाढवा आणि तुमच्या घरी गिलोय लावा। धन्यवाद।